मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाण मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे। तर आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे आणि आज फरशी मला ना म्हणजे चांगल्या प्रकारे क्लीन करायची होती। तर भरपूर वेळ गेला, मला वाटतं 1 ते 1.5 तास गेला मला पूर्ण तिन्ही रूमच्या फरशा साफ करायला, कारण खूपच खराब झाल्या होत्या। डेली पुसतो पण आपण कसं नुसतं पुसून घेतो, पण त्याच्यामध्ये जरा असं मी 2-3 इन्ग्रेडियंट्स ॲड केले आणि लिक्विड टाकून छानपैकी असं घासून काढलेले आहे सॉफ्ट घासणीने मी असं। आणि म्हणजे जी सॉफ्ट असते ना आपण भांड्यासाठी वगैरे किंवा मग जी स्टाईल पुसायला आपण ते आणतो त्याने मी साफ केलेली आहे। आणि आता कपडे वगैरे माझी सगळी झाली, मी सुकायला घातलेले आहेत। परी स्कूलला गेलेली आहे आणि परीला आज आणायला मला जायचं आहे। तिची आज टेस्ट होती, आज पहिला दिवस आहे। तर ती गेली स्कूलला, तिला डबा वगैरे दिला। आता त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं अजून, मी नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही आहे। मी माझं आवरलं आणि आता मी मेथीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे आज, कारण मेथीची भाजी 2 दिवस झाला आणलेली आणि बनवायला मला झालंच नाही। काल माझी तब्येत खूप खराब होती, त्याच्यामुळे मी काय व्लॉगच टाकला नव्हता। फार उशिरा आला तो व्लॉग, मला वाटते रात्री कधी आला हे पण माहीत नाही, अपलोड कधी झाला, कारण अपलोडच झाला नाही तो व्लॉग, वेळ लागला अपलोड व्हायला। तर झालाय तो रात्री आणि मग बाकी काय नाही, मग आता भाजी करून घेते मेथीची आणि दुपारी तिला आणायला जाईल। तर संक्रांतीची मी काहीही खरेदी करणार नाही आहे ह्या वेळेस, कारण तब्येत पण इतकी जास्त ठीक नाही आहे आणि ह्यावेळेस नाही करणार मी खरेदी, कारण परीसाठीच काही घेतलं तर बघूया घेऊया, नाहीतर मग नाही करणार मी। आणि भरपूर सारी ऑलरेडी खरेदी झालेली आहे, मी वन पीस पण मागवले होते आणि बाकीच्या पण भरपूर काही गोष्टी असतात घरामध्ये त्या पण मी मागवल्या होत्या। तर रात्री मी स्किन केअर केलं होतं, तर चेहरा आज खूप छान दिसतोय आणि छान वाटतं असं स्किन केअर केलं की, कारण आहे ना चेहरा आपला छान राहतो आणि आपल्या चेहऱ्याचा पोत सुधारतो असं मला वाटतं। आणि माझा सुधारला आहे, कारण माझा पहिला चेहरा आणि आत्ताचा चेहरा खरंच खूप फरक आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे मग मी स्किन केअर असं ठेवत असते। तर तुम्ही पण असं स्किन केअर जर फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम्ससुद्धा दूर होतील आणि तुमचा चेहराही छान दिसायला लागेल। तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मला नवीन ड्रेस पण धुवायचा होता, तर तो मी धुतलेला आहे। भरपूर दिवस झाला आणून ठेवलेला होता तो, म्हणजे दाखवला आहे मला मी तुम्हाला तो, तर तो पण धुवून काढलेला आहे। आणि माझ्याकडे 2 साड्या आहेत, तर त्या साड्यांचं मला काय करावं हे सुचेना। बांधणीची एक साडी आहे आणि दुसरी एक फ्लावर प्रिंटची एक आहे, तर मला असं वाटते की त्याचे 2 वन पीस शिवून घ्यावे। तर इथे खूप छान टेलर आहेत ना, ते खूप छान शिवून देतात, डेली यूजसाठी कसं छान वाटतात आणि म्हटलं चला आपण शिवून घ्यावे। तर आता मी स्वयंपाक करून घेते, म्हणजे माझ्या पुरतंच करायचं, परी आली तर काय थोडंसं जेवणार ती, तर माझ्या पुरतंच करणार आहे मी तेवढं। आता मी मेथीची भाजी टाकून घेते आणि बाहेर आहे ना सगळं काम चालू आहे, तर इतका जास्त खकाना घरामध्ये येतोय ना, मी आत्ताच सगळं साफ केलंय, मी तुम्हाला दाखवते। तर ही विंडो आहे ना, ह्या विंडोवरती ही जी काय बोलताय मार्बल आहे ना, त्याच्यावरती इतका खकाना बसतोय आणि खिडकीवरती पण आत्ताच मी सगळं साफ केलंय, मी काही शूटच नाही केलं। हे सगळे क्रॉकरी आहे ना जी ग्लासची, ती पण सगळी घासून काढलेली आहे मी आज आणि सगळी साफसफाई केली। आता फक्त मेथीची भाजी टाकायची, धुवून ठेवली, कढई तापायला ठेवलेले आहे आणि आता भाजी करून घेते मी। भूक पण खूप लागली आहे मला, पटपट पटपट आवरून घेते। तर आता ह्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून, काय नाही मी एकदम सिंपल अशीच भाजी बनवणार आहे, जास्त काही तामझाम करत बसणार नाही। आणि मला मेथीच्या भाजीमध्ये डाळ शेंगदाणे हे असलं काहीही आवडत नाही, ते टाकलं ना इतके जास्त नाही आवडत मला, काय माहिती। नॉर्मलच जशी भाजी आहे तसंच जर शिजवून खाल्ली ना तर खरंच खूप छान लागते। तर आता ह्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची टाकणार आहे मी तुम्हाला दाखवते। तर आता मिरची पण टाकून घेते, मिरची मी मोठी मोठीच कापली आहे आणि जास्त नाही घेतल्या, 3च मिरच्या घेतल्यात, कारण आहे ना पोटाचा त्रास होतोय मला खूपच, त्याच्यामुळे तिखट नको म्हटलं। तर आता ह्या चांगलं फ्राय होऊन देते आणि त्यानंतर त्यामध्ये ही मेथीची भाजी टाकून घेते।
तर आता मी भाजी टाकून घेतली आहे आणि इकडच्या गॅसवर आता मी ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये ही भाजी शिजून जाईल बारीक गॅसवरती. तर आता मी इकडे ट्रान्सफर करते आणि इथे तवा ठेवते भाकरीला. तर इथे मी भाकरी करून घेतली आहे आणि आता ही छान भाजून घेते. तोपर्यंत इकडे भाजी होती, भाजी उघडून पाहूया आपण. भाजी आली आहे शिजत. थोडीशी 5 मिनिटं ठेवणार आहे. तर भाजी आपली तयार झालेली आहे इकडे. आणि इकडे पाहू शकता, इकडे भाकरी पण झाली आहे. थोडी कडक करणार आहे ही भाकरी. मला कडक भाकरी आवडते बाजरीची, एकदम चुलीवर कशी कडक करतात तशी. परी आल्यानंतर मग तिला गरम गरम करून देईल. आता फक्त माझ्यापुरती केली आहे. आणि आता मी जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग जे काय असेल दिवसभराचं रुटीन ते मग मी तुमच्याशी शेअर करेन. तर या सगळ्यांनी जेवण करायला. आता मी जेवण करून घेते आणि त्यानंतर बोलूया आपण. आत्ता दुपारचे वाजत आलेले आहेत 2:15 आणि परीची स्कूल 2:30 वाजता सुटते. त्याच्यामुळे 15 मिनिटं बाकी आहेत. तर आता मी घरातून निघते तिला आणण्यासाठी आणि आज माझ्याकडे आहे परीची जबाबदारी आणण्याची. तर तिला घेऊन येते. आणि बाहेर खूप ऊन आहे आणि कसं थंडीमधलं ऊन आहे ना, जास्त कोसतं अंगाला. त्याच्यामुळे मी स्टॉल पण घेतला आहे. तुम्ही पाहू शकता इथं स्टॉल. तर तो स्टॉल पण घेऊन जाणार आहे, कारण असं चावतं खूप ते अंग त्याच्यामुळं. आणि अंगाला खूप चावतं त्याच्यामुळे मग मी स्टॉल घेऊन जाणार आहे. आणि आता मी निघते. परत उशीर व्हायला नको तिला घ्यायला, कारण तिला घेऊन यायचं आहे. चला तर मग. तर आता चावी पण घेतली आहे मी आणि आता स्टॉल घेते, कारण थोडाच वेळ बाकी राहिला आहे. लॉक लावते आता. लॉक लावले मी. आता शूज घालून घेते. चला आता मी पटकन तिला घेऊन येते. स्कूल तर सुटलंय परीचं. बॅग दे. का स्कूल तर परीला पिकअप केलंय आता आणि आता आम्ही घरी जातो. घरी गेल्यानंतर बोलते आता मी तुमच्याशी. आले मी आत्ताच परीला घेऊन स्कूलमधून. आता तिला कपडे चेंज करायला लावलेत. आता तिला खायला देते काहीतरी. आणि तर मी इथे एक कॉटन घेतलेला आहे आणि हे गुलाबजल घेतलेला आहे. तर ह्या कॉटनवरती मी गुलाबजल टाकून घेणार आहे. आणि आपण दिवसभर काही ना काही थोडाफार मेकअप करत असतो आणि तो मेकअप आहे ना, आपण थोडं जरी पाण्याने चेहरा धुतला तरी तो मेकअप आपल्या चेहऱ्यावरती असाच राहतो. त्याच्यामुळे मग झोपायच्या वेळेला मेकअप क्लीन करून झोपणं खरंच खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे मग मी रोज
असं मेकअप क्लीन करूनच मग झोपते मी. तसं अजिबात सुद्धा बिलकुल ठेवत नाही, कारण ना खूप सारे व्हिडिओज असतात, शॉर्ट व्हिडिओ असतात, काही रील्स पण बनवते, त्याच्यामुळे मग थोडाफार मेकअप करायलाच लागतो. त्यामुळे काय होतं, थोडं काय ना चेहऱ्यावरती मेकअप तसंच राहिलेला असतो, मग तो रिमूव्ह करणं खरंच खूप गरजेचं असतं. संध्याकाळच्या वेळेला मी रात्री झोपताना तो रिमूव्ह केल्याशिवाय झोपत नाही, कारण आहे ना जर तो मेकअप रिमूव्ह नाही केला ना मग ते पिंपलचं प्रमाण, ॲक्नेचं प्रमाण हे असं वाढत जातं आणि त्याच्यापासून मग चेहऱ्याला आपल्या खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून मग मी असं नाईट स्किन केअर रुटीन मी करत असते आणि छान वाटतं मला. आता ही एक सवय लागून गेली आहे ना, तर नाईट स्किन केअर रुटीन नाही केलं ना तर मला म्हणजे असं वेगळंच वाटतं, करमत नाही, कारण सवय लागलेली आहे ती. आणि छान वाटतं स्किन केअर रुटीन केल्यानंतर. तर आता मी चेहरा माझा कॉटनने छान मी पुसून घेतलेला आहे आणि आता मी फेस वॉश करून येते आणि दाखवते तुम्हाला. तर मी इथं पिअरचं फेस वॉश घेतलेलं आहे आणि हे हे खूप छान फेसवॉश आहे आणि हे ना एक्सफोलिएटिंग करण्याचं पण काम करतं. त्याच्यामुळे मला हे फेसवॉश खूप आवडतं आणि चेहरा एकदम रिफ्रेश करतं आणि सोप फ्री आहे, 100% आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि एकदम माइल्ड आहे हे फेसवॉश. म्हणून मग मी हे फेसवॉश आता सध्या तरी थंडीमध्ये यूज करते. खूप छान वाटते मला हे. तर आता मी फेसवॉश करून घेते. चेहरा आपण कॉटन पॅडने पुसून घेतला तरी पण फेसवॉश करायला अजिबात विसरायचं नाही. छान असा चेहरा मी पाण्याने धुवून घेतलाय. आणि चेहरा छान पुसून झाल्यानंतर मग मी संध्याकाळच्या वेळेला मॉइश्चरायझर लावायला अजिबात सुद्धा विसरत नाही. अजिबात स्किप करायचं नाही मॉइश्चरायझर, कारण आहे ना चेहरा आपला चांगला पण राहतो, हायड्रेट राहतो आणि सकाळी जो कोणता आपण मेकअप करेल ना तर तो मेकअपचा बेस पण आहे ना खूप छान बसला जातो आपल्या चेहऱ्यावरती. म्हणून मग मी ही स्टेप कधीच विसरत नाही. जरी आपल्या चेहऱ्याचा पोत कोणताही असू दे किंवा आपल्या चेहऱ्याचा म्हणजे आपला स्किन टोन कोणताही असू दे, काही मॅटर करत नाही, तो चांगला ठेवायचा आपल्याच हातात असतं. तर मी हे नेहमी करते आणि छान वाटतं मला. तर माझं हे कायमचं स्किन केअर रुटीन आहे आणि छान वाटते हे स्किन केअर रुटीन केल्यानंतर. रात्रीची झोपसुद्धा आपल्याला छान लागते, आपल्या स्किनवरचं ब्लड सर्क्युलेशन पण छान होतं आणि पिंपल्स, ॲक्ने याच्यापासून सुद्धा सुटका मिळते. तर असं मसाज करत करत मॉइश्चरायझर मी लावून घेते, कारण आहे ना छान वाटतं मसाज केल्यानंतर. जास्त नाही, 2 मिनिटच फक्त मसाज करते मी. तर असं वरच्या दिशेला अशी मसाज केल्यानंतर आहे ना खूप छान वाटतं आणि रिलॅक्स वाटतं चेहऱ्याला. मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी लिप बाम लावायला सुद्धा विसरत नाही. तर ह्या 3 ते 4 स्टेप्स माझ्या डेलीच्या असतात आणि मी डेली स्किन केअरमध्ये ह्या 3ही रुटीन करतेच. खूप छान वाटतं, चेहऱ्याचा पोत सुधारायला सुद्धा मदत होते. त्याच्यामुळे हे असं स्किन केअर तुम्ही पण तुमच्या स्किन केअरमध्ये ठेवा. आणि तर आजचा ब्लॉग हा असा होता. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा साधा सिंपल आणि नॉर्मल रुटीन आहे माझं.
तर आवडला का तुम्हाला? आणि आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघायला आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा. तर चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.